नमस्कार मंडळी, तर कसे आहेत सर्व मजेतच असाल. मी सुद्धा मजेत आहे. तर आता बरेच दिवस झाले तुमच्यासोबत एकही व्हिडिओ शेअर करणं झालं नाही, कारण मला जायचं होतं लग्नाला. तर लग्नाची थोडीशी शॉपिंग चालू होती आणि थोडीशी लगबग होती कामाची, त्यामुळे आज फायनली 4-5 दिवसानंतर हा ब्लॉग म्हणजे शूट केलेलाच होता. तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. तर आता इथे बघा, ही आहे मुगाची म्हणजे मूग आहे आणि त्याला मस्त अशी मोड आलेली आहे, मोठ नाही आहे. आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी मोड आलेली आहे. आज मला नाश्त्यामध्ये हेच बनवायचं होतं, तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत हे सुद्धा शेअर करते. आणि इथे मी चॉपरमधून मस्त असं कांदा टमाटर सगळं काढून घेतलेलं आहे. आणि खूप छान असं चॉपर आहे, लवकरच होऊन जातं आणि आपल्याला कापण्यात जेवढा वेळ जातो त्याच्यापेक्षा कमीच वेळ लागतो. इथे मस्त सगळं टाकून घेतलं, कांदा लसूण सगळं. त्यानंतर मस्त अशी आपली मुगाची उसळ आज बनवायची होती मला, आणि हेल्दी सुद्धा असते आणि खायला टेस्टी सुद्धा लागते. तर भरपूर अशी बनवून घेतली मी, मुलांसाठी पण बनवली. आणि आज सुद्धा भरपूर कामं होते, त्यामुळे म्हटलं पटपट आवरून घेते. मला केसाला मेहंदी सुद्धा लावायची होती आणि बरीच थंडी पडत आहे, त्यामुळे थोडासा विचार चालू होता माझा की लावायची की नाही लावायची. पण समोरचे केस बरेचसे माझे वाईट झालेले होते, तर चला म्हटलं थोडीफार तरी लावून घ्यायचीच. आणि मी कोणतीही केमिकलची मेहंदी यूज करत नाही, हाताला लावायचीच मेहंदी लावते. तर इथे बघा आता चपात्या वगैरे टाकून घेतलेल्या, आणि आज मला चिवडा सुद्धा बनवायचा होता प्रवासात सोबत नेण्यासाठी. आणि मी कुठे जात आहे ते सांगतेच तुम्हाला पुढे आता. आणि इथे थोडीशी भुर्जी पण बनवून घेतलेली मी, 2 अंडे उकडलेले होते. तर मुलांना सुद्धा सकाळी सकाळी आता मी उकडलेले अंडे देत असते. आणि इथे नाश्ता करून घेतला. त्यानंतर पटपट कपडे धुवून घेतले, आणि कपडे धुतल्यानंतर म्हणजे सगळे काम, आंघोळ सुद्धा झालेली होती माझी, पण फक्त मेहंदी लावायची राहिली. आणि मेहंदीची वाट मी याच्यासाठी बघत होती की ऊन पडलं की मग म्हटलं लावून घेते आणि मग त्याच्यानंतर केस वॉश करून घेईल. तर इथे आता कपडे वगैरे धुणं झाले माझे, ड्रायरच केलेले मी, कारण आता हिवाळा आहे, थंडीमुळे कपडे सुकत नाही, त्यामुळे मग ड्रायरच करून घेतले. पटपट इथे कपडे सुकायला टाकले आणि पोर्चमध्येच टाकते, कारण इथे सुद्धा थोड्या वेळासाठी का होईना पण ऊन येतं. आणि टेरेसवर टाकलं की मग ते आणायला जा न्यायला जा खूप जड जातं, त्यामुळे मग मी इथेच टाकून घेत असते. इथेच छोटी मोठी दोरी बांधून घेतलेली आहे. तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि आता 2-3 दिवस झाले तुमच्यासोबत ब्लॉग शेअर केला नाही, तर आधीच्या व्हिडिओला जसं प्रेम देत होते तसेच तुम्ही प्रेम द्या. त्यानंतर टेरेसवर आली, टेरेसवर मस्त छान ऊन पडलेली होती. चला म्हटलं इथेच आपण मेहंदी लावावी, म्हणजे जास्त थंड वाटणार नाही आणि डोकं पण दुखतं मग माझं. त्यामुळे इथे मी अशी पातळशी मेहंदी लावून घेतली आणि इथेच थोडा वेळ जरा वेळ थांबून राहिली, कारण ऊन होती. म्हटलं पटकन सुकून जाईल आणि लवकरच मला वॉश करता येईल. त्यानंतर मला मार्केटला सुद्धा जायचं होतं, चिवडा सुद्धा बनवायचा होता प्रवासासाठी. आणि इकडे मैत्रिणीसोबत कॉलवर बोलणं सुद्धा चालू होतं. चला म्हटलं तिच्यासोबत बोलता बोलता आपला टाइम सुद्धा निघून जाईल, आपला व्हिडिओ सुद्धा शूट होईल. त्यानंतर बघा, हे इथे मी आता त्या दिवशी ते तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केलेला होता. हे आहे शारण्या म्हणतात त्याला. तर ते मस्त मी शारण्या मस्त धुवून कट करून त्याच्यामध्ये हळद आणि मीठ लावलेलं होतं. तर ते मस्त सुकलेलं आहे आता, आणि हे आपल्याला खायसाठी रेडी झालेले आहे. त्यानंतर एक हळदीची आणि एक मेहंदीची, अशा 2 साड्या मला धुवायच्या होत्या. साड्या स्वच्छच होत्या, फक्त पाण्यातून काढायच्या होत्या. तर बघू शकता तुम्ही इथे ह्या 2 साड्या मस्त मी क्लीन करून घेतल्या आणि वरच सुकायला टाकल्या. म्हटलं पटकन सुकतील आणि माझी मेहंदी सुकेपर्यंत मी साड्यासुद्धा खाली घेऊन जाईल. त्यानंतर खाली आली आणि चिवड्याची तयारी केली. इथे मस्त असा चिवडा बनवून घेतला मी, भरपूर असा बनवला. आणि काही मला चिवडा घरी ठेवायचा होता आणि काही सोबत न्यायचा होता प्रवासासाठी, आणि जायचं खूप दूर होतं. तर चला आता सांगते कुठे जात आहे नेमकं. तर मी जात आहे माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नाला, आणि लग्न आहे लोणावळ्याला. तर आता इथून पुढे तुमच्यासोबत सगळे व्हिडिओ हे लग्नाचे आणि लोणावळ्याचेच शूट होतील, आणि तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की बघा. तर इथे फायनली आपला आता चिवडा रेडी झालेला आहे, आणि फक्त आता माझी मेहंदीच धुवायची राहून गेलेली होती. आणि 1 किलोचा मी इथे चिवडा बनवून घेतलेला आहे, आणि बाकीची छोटी मोठी कामे आवरून घेतली. गॅसवाटा सुद्धा क्लीन करून घेतला. चला म्हटलं आता केस धुवून घेते.
तर इथे बघा आता मी मस्त असे केस धुवून घेतलेले आहे आणि छान अशी रेडी झालेली आहे, कारण मार्केटला जायचं होतं. तर चला, असाच होता माझा आजचा दिवस. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि बघा, खूप छान अशी मेहंदी माझी लागलेली आहे आणि केस पण खूप छान झालेले आहे. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.